असते. अधिक महिन्याचे स्वामी हे श्रीहरी विष्णू आहेत. स्वतः श्रीहरी विष्णूंनी अधिक महिन्याला पुरुषोत्तम हे नाव दिलेले आहे. अधिक महिन्यामध्ये पूजापाठ, व्रत वैकल्य, उपासना, अनुष्ठाने, पारायणे, दान धर्म केल्याने हक्काचे फळ प्राप्त होत असते. 3 वर्षातून एकदा हा अधिक महिना येत असतो आणि या अधिक महिन्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पारंपरिक पद्धतीने करत असतो. जसं की या अधिक महिन्यामध्ये लेक जावयाचं धोंड जेवण केलं जातं, जावयाचा मानपान केला जातो. आई आपल्या मुलीला जोडवे करत असते आणि विवाहित मुलगी सुद्धा आपल्या आईची ओटी भरत असते. त्याचप्रमाणे सौभाग्यवती महिला या अधिक महिन्यामध्ये नवीन जोडवी करत असतात. जुन्या जोडव्यांमध्ये भर घालून ही नवीन जोडवी केली जातात. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये सुवासिनी पूजन, सौभाग्यवतींचा मानपान याला सुद्धा तेवढेच महत्व आहे. या अधिक महिन्यामध्ये अधिक महिना संपेपर्यंत एकदा तरी आपल्या नंदेला सुद्धा आपल्याला एक वस्तू घ्यायची आहे, ज्यामुळे विष्णूसह माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. आपल्या घरामध्ये सुख समृद्धीमध्ये वाढ होईल. आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. जर आपल्याला नणंद नसेल किंवा नणंद जी आहे तर ती अविवाहित आहे, कुमारिका आहे, मग आपण तिला कोणती वस्तू द्यावी आणि नणंद नसेल तर आपण काय करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक महिन्यामध्ये आपले सासू सासरे त्यांच्या लेक जावयाचा मानपान करतात. म्हणजेच आपल्या नंदेचा आणि तिच्या नवऱ्याचा मानपान हा अधिक महिन्यामध्ये आपले सासू सासरे करत असतात. त्याचप्रमाणे आपला जो नवरा आहे तर तो सुद्धा त्याच्या बहिणीसाठी काही ना काही करत असतो. म्हणूनच आपण सुद्धा नंदेला एक वस्तू द्यायची आहे. म्हणजे भाऊजाईने या अधिक महिन्यामध्ये नंदेला एक वस्तू आवर्जून द्यायची आहे. जेव्हा आपली नणंद ही धोंडे जेवणासाठी आपल्याकडे येत असते तर त्यावेळेला आपण तिचा मानपान करत असतो. सासू जी आहे तर ती तिची ओटी भरत असते. त्याचप्रमाणे जावयाला सुद्धा एखादी सोन्याची चांदीची वस्तू दिली जाते किंवा आपण निरंजन जे आहे तर ते देत असतो. तसेच 33 अनारशाचं वाण जे आहे ते सुद्धा जावयाला दिलं जातं. भाऊजाईने सुद्धा या वेळेला आपल्या नंदेला एक वस्तू जी आहे तर ती द्यायची आहे. आता काही कारणाने जर आपल्याला जावयाचा मानपान करणे शक्य नसेल, कारण काही घरामध्ये अधिक महिन्यामध्ये जावयाचा मानपान जो आहे तर तो काही कारणाने केला जात नाही, अशा वेळेला सुद्धा आपण नंदेला बोलवू शकतो आणि तिला ही वस्तू जी आहे तर ती देऊ शकतो. ज्या दिवशी आपल्याला नंदेला ही वस्तू द्यायची आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे, आपला उंबरठा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. शक्य असेल तर आपल्याला छान अशी रांगोळी मुख्य दरवाजामध्ये काढायची आहे. त्या दरवाजाला आपल्याला तोरण लावायचं आहे. रेडीमेड तोरण आपण लावू शकतो किंवा आंब्याच्या पानाचं, झेंडूच्या फुलांचं तोरण बनवून आपण हे तोरण सुद्धा लावू शकतो. त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करायची आहे. विष्णू लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे, तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर जेव्हा ही नणंद आपल्या घरी येईल तर त्यावेळेला तिला ही वस्तू द्यायची आहे. जर आपल्याकडे धोंडे जेवण्यासाठी आपले नणंद आल्यानंतर आपल्याला ही वस्तू द्यायची असेल, काय करायचं आहे ते जेव्हा घरी येतील, म्हणजे आपले नणंद आणि तिचा नवरा जेव्हा आपल्या घरी येतील तर त्यावेळेला आदराने त्यांचे स्वागत करायचे आहे. लक्ष्मीनारायण समजून आपल्याला त्यांचा मानपान करायचा आहे. आपली जी सासू सासरे आहेत तर ती नंदेच्या ओटी भरेल. सासरे जे आहेत तर ते त्यांच्या जावयाला म्हणजे नंदेच्या नवऱ्याला जो काही मानपान आहे तर तो देतील. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या नंदेच्या आपल्याला पाय धुवायचे आहेत. पायावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्या स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षदा फूल आपल्याला त्यावरती अर्पण करायचे आहे. त्यानंतर नंदीला हळद कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तिला ही जी वस्तू आहे तर ती द्यायची आहे. यामध्ये आपण काय देऊ शकतो तर आपण हळदी कुंकाचा करंडा देऊ शकतो, काचेच्या हिरव्या बांगड्या आहे तर ते देऊ शकतो, ती साडी देऊ शकतो किंवा आपण तिची ओटी भरू शकतो. त्या आई सुद्धा तिच्या मुलीची म्हणजे आपल्या नंदेची ओटी भरतच असते, परंतु भाऊजाई आहे तर ती सुद्धा नंदेची ओटी जी आहे तर ती भरू शकते. त्याचप्रमाणे आपण एखादी वस्तू सुद्धा देऊ शकतो किंवा छोटीशी नथ जी आहे तर ती आपल्या नंदेला देऊ शकतो किंवा आपण बांगड्या ज्या आहेत तर त्या नंदेच्या हातामध्ये सुद्धा भरू शकतो. कारण या अधिक महिन्यामध्ये नंदेच्या हातामध्ये बांगड्या भरण्याला सुद्धा तेवढेच महत्व आहे. किंवा आपण एखादा छान मोगऱ्याचा गजरा जो आहे तर तो आपल्या नंदेला देऊ शकतो किंवा 33 केळी आपण नंदेला देऊ शकतो. वा इतर फळे जी आहेत
तर ती देऊ शकतो. त्याचप्रमाणे छोटासा रुमाल, एखादा स्कार्फ देऊ शकतो. कापूर, अगरबत्ती, पूजेची एखादी वस्तू सुद्धा आपण आपल्या नंदीला भेट म्हणून देऊ शकतो. अशा प्रकारे जी वस्तू आपल्याला देणे शक्य आहे तर ती वस्तू आपल्या नंदीला आपल्याला द्यायची आहे. खास करून 16 जे सौभाग्य अलंकार आहे तर त्यापैकी एक वस्तू द्यायची आहे. म्हणजे हळदी कुंकवाचा करंडा असेल, बांगड्या असतील, छोटीशी नथ असेल, बिंदी असेल, अगदी आपण मेहंदीचा कोन देऊ शकतो, पेन देऊ शकतो. तर अशी एक वस्तू द्यायची आहे. नंतर आपल्याला आपल्या नंदीच्या पाया पडायच्या आहे. लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला तिला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. अधिक महिन्यामध्ये नंदीचा मानपान हा सुद्धा विशेष मानला जातो. ज्याप्रमाणे लेक जावयाचा मानपान खास आहे त्याचप्रमाणे नंदीचा सुद्धा आपल्याला मानपान जो आहे तर तो या अधिक महिन्यामध्ये करायचा असतो. पण जे काही जेवण बनवतं त्यामध्ये धोंडे जे आहेत तर ते आवर्जून बनवले जातात. नंदीला सुद्धा आपल्याला धोंडे जे आहेत तर ते जेवायला घालायचे आहेत. आता आपले नणंद जे आहे तर ते कुमारिका असेल, अविवाहित असेल तरी सुद्धा आपण अधिक महिन्यामध्ये एखादी भेटवस्तू तिला देऊ शकतो. जसं की छोटासा रुमाल, छोटीशी पर्स असेल किंवा बांगडे असतील तर अशी एक वस्तू आपण आपल्या अविवाहित नंदीला सुद्धा देऊ शकतो. कारण या अधिक महिन्यामध्ये दान धर्माला खूप महत्व आहे. त्यामुळे आपण अन्नदान, वस्त्रदान, त्याचप्रमाणे दीपदान या गोष्टी या अधिक महिन्यांमध्ये करत असतो. आणि आपण नंदीचा जो मानपान करतो तर तो म्हणजे आपल्याला लक्ष्मीचा मानपान करायचा असतो. एखाद्या सौभाग्यवतीचा आपण जसा मानपान करतो किंवा आपण या अधिक महिन्यामध्ये सुवासिनी पूजन करतो. 1, 5, 7, 11, 33 सुवासिनींचं ज्याप्रमाणे पूजन करतो त्याचप्रमाणे आपल्याला नंदीचा सुद्धा मानपान करायचा आहे. आणि धोंडे जेवण्यासाठी जेव्हा आपल्या घराची लेक जावई म्हणजेच आपली नणंद तिचा नवरा जेव्हा आपल्याकडे येईल त्यावेळेला सुद्धा आपण नंदीला ही वस्तू देऊ शकतो. जर आपल्याला नणंद नसेल तर आपण आपल्या मैत्रिणीला किंवा कोणत्याही एका सौभाग्यवतीला घरी बोलवून पूजन करू शकतो. तिला भेटवस्तू ज्या आहेत तर त्या देऊ शकतो. शक्य असेल तर 33 आपण भेटवस्तू देऊ शकतो. त्या ताटामध्ये 33 वस्तू ठेवायच्या आणि हे वाण जे आहे तर ते त्या सौभाग्यवतीला किंवा आपल्या नंदीला द्यायचं आहे. आपल्याला ज्याप्रमाणे शक्य आहे आपली आर्थिक परिस्थिती जशी आहे तर त्याचप्रमाणे आपण हे वाण जे आहे तर ते देऊ शकतो. हे वाण देत असताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला यासोबत दक्षिणा सुद्धा ठेवायची आहे. कोणतीही वस्तू देताना त्यासोबत आपण 1 रुपया का होईना परंतु दक्षिणा द्यायची आहे. आणि 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये सुद्धा आपण देऊ शकतो. म्हणजे जे काही आपण पैसे देतो तर त्यावरती ती वस्तू आपल्याला ठेवायची आहे आणि आपल्याला वाण म्हणजे नंदीला द्यायची आहे. धन्यवाद.